नमस्कार, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। टी टायमिंग असेल किंवा मधल्या वेळेमधील छोटीशी भूक असेल तेव्हा तुम्ही हे कुरकुरीत क्रिस्पी असे पुदिन्याचे पकोडे बनवू शकता। एकदम झटपट तयार होतात, त्याचबरोबर खाण्यासाठी देखील खूप मस्त लागतात। लहान मुले देखील हे पकोडे खूप आवडीने खातील। बिलकुल ऑइली होत नाहीत, एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि खमंग असे आपल्याला पुदिन्याचे पकोडे तयार करायचे आहेत। तर पुदिन्याचे पकोडे तयार करण्यासाठी या ठिकाणी मी एक जुडी पुदिना या ठिकाणी साफ करून घेतलेला आहे आणि त्याचे मी पानं घेतलेले आहेत अशा पद्धतीने। तर या ठिकाणी मी एक मोठी वाटी पुदिन्याची पानं घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण या ठिकाणी एक कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। एक मोठ्या आकाराचा बटाटा आपण या ठिकाणी त्यावरील साल काढून किसून घेतलेला आहे आणि बटाटा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। बटाट्याचा जो किस आहे तो आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यावरील जो स्टार लागलेला असतो तो पूर्णपणे आपल्याला धुवून काढायचा आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी घेतलेला आहे एक वाटी तांदळाचं पीठ, 2 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत, बारीक कुटून घेतलेला लसूण घेतलेला आहे। पुदिन्याची पाने मी निसून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला या ठिकाणी हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे, यामध्ये आपण किसलेला बटाटा घालून घेतलेला आहे। त्याचबरोबर उभ्या आकारामध्ये कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे। पुदिन्याचे पाने मी या ठिकाणी बारीक कट करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण या ठिकाणी एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे आपले जे पकोडे आहेत एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात। सोबतच आपण बारीक कुटलेला लसूण टाकलेला आहे, हिरवी मिरचीचे काही काप टाकलेले आहेत, अर्धा चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकलेला आहे, एक पाव चमचा आपण या ठिकाणी हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेला आहे, अर्धा चमचा आपण या ठिकाणी धने पावडर टाकलेला आहे आणि चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी आपल्याला जास्त पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। गरजेनुसार आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी टाकून हे पीठ जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही 2 ते 3 चमचे पाणी टाकून मी याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि याची छान बाइंडिंग तयार होत आहे। आता आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत। तर पकोडे तळण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी। तेल आपल्याला छान तापू द्यायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आता आपल्याला हे पकोडे छान तळून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही पकोडे तयार करू शकता। अशा पद्धतीने आता मी थोड्याशा मोठ्या आकारामध्ये म्हणजेच मीडियम साईजचे पकोडे मी या ठिकाणी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत। लो टू मीडियम फ्लेमवरतीच मी हे पकोडे तळून घेणार आहे। एकदम फास्ट गॅसवरती जर तुम्ही पकोडे तळलात तर वरच्या साईडने छान तळले जातील, पण आतमधल्या साईडने कच्चे राहू शकतात। त्यासाठी आपल्याला पकोडे जे आहेत ते एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत। त्यामुळे पकोडे जे आहेत ते वरून देखील क्रिस्पी होतात आणि आतमध्ये देखील छान तळले जातात। एक बॅच आपली तळून तयार झालेली आहे, अजिबात ऑइली झालेले नाहीत, एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले हे पकोडे तयार झालेले आहेत आणि छान आतमध्ये देखील तळले गेलेले आहेत। तर अशाच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे देखील पकोडे तळून घ्यायचे आहेत। तर हे पकोडे तुम्ही ग्रीन चटणीसोबत खाऊ शकता किंवा केचपसोबत देखील खाऊ शकता। नुसते जरी खाल्ले तरी देखील खूप मस्त लागतात, कारण पुदिन्याला आपली स्वतःचीच एक चव असते। त्यामुळे या पुदिन्याला तुम्हाला विशिष्ट चटणीची देखील गरज नाही आहे। हे पकोडे तुम्ही चहासोबत असेच देखील खाऊ शकता। तर एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि खमंग असे आपले हे पुदिन्याचे पकोडे तयार झालेले आहेत। तर उन्हाळ्यामध्ये पुदिना जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध असतो। तर बघू शकता तुम्ही एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे आपले हे पकोडे तयार झालेले आहेत। यासोबत मी टमाट्याचा केचप आणि त्याचबरोबर ग्रीन चटणी सर्व केलेली आहे। आतमध्ये देखील छान तळलेले आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।